दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना सुखाची आणि समृद्धीची जावो हीच मनापासून प्रार्थना। केप अभ्यंकर विद्यालयातल्या मूकबधिर विद्यार्थ्यांची ही आनंदाची भाषा आणि या आनंदाच्या भाषेतूनच इथे त्याने आपल्या हस्तकौशल्यातून या अनेक वस्तू इथे साकारलेल्या आहेत। दिवाळीचा आनंद सर्वांनी वाटून घ्यावा आणि या त्यांच्या आनंदात समाजानेही सहभागी व्हावं यासाठी हा अभ्यंकर विद्यालयाचा छोटासा प्रयत्न आहे। आणि त्या प्रयत्नातून या मूकबधिर विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून कितीतरी सुंदर वस्तू अशा इथे दिवाळीसाठी साकारलेल्या आहेत। इथे त्यांचं प्रदर्शन आहे रत्नागिरीमध्ये आणि ही सगळी मुलं जी आहेत ही इथे बालवर्गापासून ते अगदी 8वी पर्यंतची ही मुलं आहेत। आणि या मुलांना जी शिकवली जाते हस्तकौशल्य, व्यावसायिक कौशल्य, यातून हे सगळं अतिशय सुंदर काम इथे घडताना आपण बघतो आहोत की इथे काही विद्यार्थिनी आहेत। या विद्यार्थिनी सुद्धा या हस्तकौशल्यातून वेगवेगळे ग्रीटिंग्स फुलांचे वगैरे काढता आहेत। ही भाषा आहे, म्हणजे हे शब्द नाहीत पण या शब्दांमागे खूप मोठ्या भावना आहेत। त्या भावना जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय। हे किती रुपये आहे काय फुल किती रुपये? 15 रुपये। ही भाषा अशी आहे की ही खुणा आहे, ही 15 रुपये हे ग्रीटिंग कार्ड आहे आणि अतिशय सुंदर कार्ड त्याने आपल्या हस्तकौशल्यातून साकारलेलं आहे। अशी ही मुलं आहेत। यांना बोलता येत नाही कारण ती मूक आहेत आणि ऐकू येत नाही बधिर असल्यामुळे, आणि तरीसुद्धा या मुलांमध्ये व्यावसायिक गुण वाढीला लागावेत आणि ती समाजामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहावीत यासाठी ही या दिवाळीला, म्हणजे तशी दरवर्षीच या मुलांचं हे इथे हस्तकौशल्याचं प्रदर्शन असतं, पण यावेळी काही विशेष इथे आपण पाहतो आहोत। ही सुंदर ग्रीटिंग्स पण इथे पाहतो आहोत। त्याने केलेली अनेक वस्तू इथे हस्तकौशल्यातून साकारलेल्या आपण बघतो आहोत आणि त्याचबरोबर या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन इथे मांडलेलं आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये आणि त्याची खरेदी करायला खूप लोकांची इथे गर्दी होती आहे। इथे काचेवरच्या रांगोळ्या असतील, पाण्यातल्या रांगोळ्या असतील, अशा सुंदर कलात्मक वस्तू या मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आहेत। आपल्याबरोबर या विद्यालयाच्या प्राचार्य आहेत। या मुलांनी व्यावसायिक शिक्षणाबरोबरच भाषा शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण हे दोन्ही एकत्रपणे शिकावं आणि उद्या जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा आपल्या पायावर स्वयंपूर्णतेने उभं राहून आपली स्वतःची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या आईवडिलांची जबाबदारी त्यांनी घ्यावी, हेच एक उद्दिष्ट आहे। आणि एक आत्मविश्वास या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये जागवण्याचं काम हे विद्यालय करत आहे। आणि उद्या जर समजा ही मुलं बाहेर गेली या समाजात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तर त्यांना कुठली अडचण येऊ नये अशा प्रकारचं इतकं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार करण्याचं काम इथे या विद्यालयामध्ये होतं आहे। आणि त्यामुळेच आपण बघतो आहोत की अशा प्रकारची अनेक सुंदर वस्तू आपल्याला आपल्या कौशल्यातून ही मुलं साकारत आहेत। दिवाळीची खरेदी करायची झाली तर अशा काही घटकांना आनंद मिळेल, त्याचा फायदा होईल हे मनात ठेवून जर खरेदी केली दिवाळी खरेदी करणाऱ्यांनी तर त्यांची खरेदी अधिक सत्कारणी लागणार आहे। विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी।